मंडळी नमस्कार. मागच्या भागात आपण निवडणुकी संदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या 15व्या भागातील काही तरतुदींची माहिती घेतली. ह्या भागात आपण लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 ची माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात राज्यघटनेनुसार निवडणुकीत कुणाला मतदानाचा अधिकार दिलाय आणि त्याचे निकष कोणते आहेत. मी समृद्धी सावंत, आपण पाहत आहात माय महानगर लाईव्ह. दोन स्वतंत्र कायदे आणि सविस्तर तरतुदी. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 हे दोन्ही वेगवेगळे आहेत. 1950 च्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी नाहीत त्या 1951 च्या कायद्यामध्ये आढळतात. निवडणुकी संदर्भातील सविस्तर विवेचन 1951 च्या कायद्यामध्ये आहे, तर मतदान नोंदणी, मतदार याद्या संदर्भातील सर्व माहिती लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मध्ये आढळते. याच कायद्याचा भाग 2B आणि 3 मध्ये मतदार यादी संदर्भातील तरतुदी आढळतात. कलम 13D मधील तरतुदीनुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणतीही स्वतंत्र मतदार यादी असणार नाही असे या कायद्यात म्हटलं आहे. संबंधित लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघासाठी जी अद्ययावत मतदार यादी असेल तीच लोकसभेच्या मतदारसंघासाठी मतदार यादी म्हणून गृहीत धरण्यात येईल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. कलम 15 नुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येईल. याच कायद्यातील तरतुदींना अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ही मतदार यादी तयार करण्यात येईल असे यात म्हटलं आहे. कलम 16 मध्ये मतदार म्हणून नोंद करण्यासाठी कोण अपात्र असेल याचे सविस्तर विवेचन करण्यात आलं आहे. जर संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक नसेल, सक्षम न्यायालयाने त्याला कायमस्वरूपी मनोरुग्ण म्हणून घोषित केलेले असेल आणि निवडणुकीत बेकायदा कृत्ये आणि इतर गुन्हे केल्याने त्याला कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आले असेल तर तो मतदार म्हणून अपात्र ठरवण्यात येईल आणि त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. जर पुढे जाऊन सक्षम न्यायालयाने त्याला अपात्र ठरविता येऊ शकणार नसल्याचा निर्वाळा दिला तर परत त्याचे नाव संबंधित मतदार यादीत घेता येईल असेही याच कलमामध्ये म्हटलं आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी दोनच मुख्य अटी आहेत. त्यापैकी एक म्हणजे संबंधित व्यक्ती देशाचा नागरिक असला पाहिजे आणि त्याने त्याची वयाची 18 वर्षे केलेली असली पाहिजे. या दोन अटींची पूर्तता होत असेल तर त्या व्यक्तीचे नाव मतदार म्हणून नोंदविण्यात येऊ शकते. कलम 17 नुसार कोणताही मतदार फक्त एकाच मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवू शकतो. एकापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये ज्याला नाव नोंदवता येणार नाही अशी तरतूद या कलमात केली आहे. इंद्रजित बरुआ विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग हा खटला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा खटला मानला जातो. या खटल्यामध्ये याचिकाकर्त्यांनी आसाम मधील 1979 मधील मतदार याद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. भारताचे नागरिक नसलेल्या अनेकांचे नाव मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या निकालामध्ये एकूण 3 गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिल्यात. नंबर 1, मतदार यादीमध्ये कोणाचेही नाव समाविष्ट करताना कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. नंबर 2, जर कोणत्याही मतदाराने दुसऱ्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात आक्षेप घेतला तर त्यानेच ते सक्षम अधिकाऱ्यांपुढे सिद्ध करून दाखवायचं. उदाहरणार्थ, एखाद्या मतदाराने दुसऱ्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात आक्षेप घेतला आणि त्याचे म्हणणं असेल की तो दुसरा मतदार भारताचा नागरिक नाही, त्यामुळे त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे. अशा वेळी ज्याने आक्षेप घेतला आहे त्यानेच हे सिद्ध करून दाखवायचंय की तो दुसरा मतदार भारताचा नागरिक नाहीये. ह्यालाच इंग्रजीमध्ये बर्डन ऑफ प्रूफ असे म्हणतात. नंबर 3, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील आक्षेपांचा निवाडा हा सक्षम अधिकाऱ्यानेच केला पाहिजे. हा निवाडा करताना संबंधित अधिकाऱ्याने पुरेशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून केवळ भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीचेच नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ही माहिती होती मतदारांची नोंदणी, मतदार नोंदणीचे निकष आणि मतदार यादीबाबत. पुढच्या भागात आपण ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत, कारण सध्या निवडणूक आयोगाभोवती जो वादंग निर्माण झालाय तो याच मुद्द्यावरून आहे. त्यामुळे हा मुद्दा नेमका काय आहे आणि कायद्यात नेमकं काय म्हटलंय हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुर्तास इतकंच. ही माहिती संकलित केली आहे ॲडव्होकेट विश्वनाथ गरुड यांनी. त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.